नमस्कार। महायोगपीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रम समागत्य तिष्ठन्तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। हे पांडुरंगाष्टकम आहे। पांडुरंगाच्या चरणी लीन व्हायला, नतमस्तक व्हायला, त्याच्या पायांवरती डोकं टेकवायला महाराष्ट्रातून लाखो वारकरी आळंदीहून, देहूहून, संतांच्या वेगवेगळ्या पालख्यांच्या ठिकाणांहून सगळेजण आज पंढरपूरला पोहोचलेत। महाराष्ट्राची ही खूप मोठी संस्कृती आहे। जगामध्ये ही अशी एकमेव संस्कृती असेल की जिथं अत्यंत सामान्य लोक पायी वारी करून 15-20 दिवस, 25 दिवस, 1 महिना पायी वारी करून वेगवेगळ्या ठिकाणांहून पंढरपूरला पोहोचतात आणि आजच्या दिवशी पंढरपूरला आषाढी एकादशी साजरी करतात, पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतात। काय आहे या पांडुरंगामध्ये वेगळं की ज्याच्यासाठी लाखो भाविक, लाखो वारकरी हे आपली तहानभूक हरपून, सगळं काम बाजूला ठेवून, व्यवसाय बाजूला ठेवून, शेती उद्योग बाजूला ठेवून, नोकऱ्या बाजूला ठेवून सगळे का धावतात विठ्ठलाकडं? काय असं आहे त्या विठ्ठलाकडं अजब? विठ्ठला हा अतिशय सर्वसामान्यांचा देव आहे। इथे दुजाभाव नाही आहे। विठ्ठलाकडं कुठल्याही पद्धतीचा भेदभाव नाही आहे। विठ्ठल सर्वांचा आहे, सर्व विठ्ठलाचे आहेत। संतांनी जो मार्ग दिलाय ना, तो मार्गच एवढा महत्त्वाचा आहे की या मार्गामुळं लाखो लोक, कोटी लोक हे थेट देवापर्यंत जाऊन पोहोचले। एक काळ होता की ज्यावेळी देव आणि लोक यांच्यामध्ये अंतर होतं आणि हे अंतर जाणीवपूर्वक निर्माण केलं गेलं होतं, पण संतांनी मात्र हे अंतर समूळ नष्ट करून टाकलं आणि सर्वच देवापर्यंत जाऊ शकतात। देवामध्ये आणि आपल्यामध्ये भेदभाव नाही, कुणीही मध्यस्थ नाही, ह्याची जाणीव करून दिली। म्हणून ती जाणीव करून देणारी आपली जी संतांची चळवळ आहे, ही चळवळ यासाठी महत्त्वाची आहे। संतांचा विचार, संतांची चळवळ, संतांनी लिहिलेले अभंग हे खरंच अभंग आहेत, ते कधीही भंग पावणार नाही आहेत। ही नीतिमूल्य आहेत, ही नीतिमूल्य आचरणाची नीतिमूल्य आहेत। आज आषाढी वारीच्या दिवशी आपण या संतांच्या नीतिमूल्यांचा जागर करूयात। कोणती नीतिमूल्ये संतांनी दिलेली आहेत आपल्याला? खरं तर आपल्याला आश्चर्य वाटेल, पण आज आधुनिक लोकशाही राज्यामध्ये आपण राहतो। या लोकशाहीमध्ये आपण काही महत्त्वाची नीतिमूल्ये मानतो। स्वातंत्र्य, समता, बंधुता, परस्परांवरती प्रेम करणं, परस्परांचा आदर करणं, हीच तर नीतिमूल्ये आहेत संतांची सुद्धा। स्वातंत्र्य आहे, मुक्तपणे सगळे या वारीमध्ये फिरतात, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतात, कुणी कुणाचा गुलाम नाही आहे। समता आहे, इथे कुणीच भेदभाव नाही आहे। विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, सगळे सारखे आहेत इथं। इथं कुठल्याही पद्धतीचा भेदभाव नाही आहे। स्त्री पुरुष, उच्च नीच, जातीहीनता काही नाही आहे इथे। त्याच्यामुळं इथे समता आहे, बंधुता आहे, एकमेकांना आलिंगन देतात, भेटतात, माऊली माऊली म्हणतात। खरं तर ज्ञानोबांच्या काळामध्ये आणि चोखोबांच्या काळामध्ये ज्यावेळी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या किनारी ज्ञानदेव आणि संत चोखामेळा एकमेकांना उराउरी भेटले, त्यावेळीच सगळ्या जातीयतेच्या खरं तर साखळदंड तुटून गेलेले आहेत। नंतरच्या काळातले ह्या जातीयता ह्या अतिशय चुकीच्या आहेत, चुकीच्या मानवी वृत्ती आहेत त्या। त्यामुळं संतांच्या कडे गेलं की बंधुता आहे, समानता आहे, स्वातंत्र्य आहे, परस्परांवर प्रेम आहे, एकता आहे। आणि ही सगळी एकता, हे सौख्य टिकावं याचीच आपण आज आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाकडे प्रार्थना करूया। आणि जे काही भेदभाव, भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना, मानवाच्या एकतेची पूर्ण हो कल्पना, मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना। हीच आराधना आम्हा सर्वांच्या हातून घडो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना। धन्यवाद।